नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो आहोत इयत्ता 7 स्कॉलरशिपचं मॅथ आणि मॅथमधले आपले लेसन झालेले आहेत मित्रांनो 23. आपला 24वा लेसन आहे सरफेस एरिया एक्सरसाइज 24. ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण एक्सरसाइज 24 पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला याच्यावर कुठलाही प्रॉब्लेम शंका राहणार नाही. आणि जर आवडले असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला वेळ न दवडता आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे अ डिच 20 मीटर लॉंग, 10 मीटर वाईड अँड 5 मीटर डीप was dug and the soil was spread evenly over ground that was 20 meter long, 25 meter long and 20 meter wide. What was the thickness of the soil spread? या ठिकाणी काय एक डिच आहे, खड्डा आहे आणि त्या खड्ड्यातली माती काढून पुन्हा एक दुसरा थर तयार केला आहे त्याच्या एवढ्याच मातीचा. बरोबर, जेवढी माती त्या खड्ड्यात निघली तेवढ्याच मातीचा ते एक थर केलेला आहे. म्हणजे जी खड्ड्याची जी व्हॅल्यूम आहे ती व्हॅल्यूम आणि जे तयार केलेला जो मातीचा जाड थर आहे त्याचं व्हॅल्यूम, दोन्हीचं व्हॅल्यूम कसं असणार आहे, सारखं असणार आहे. फक्त याची साईज वेगळी आहे आणि याची साईज वेगळी आहे. आता समजून घेऊ आपण उदाहरणाद्वारे. बघा, म्हणजेच काय मित्रांनो, जे व्हॅल्यूम ऑफ तो पण क्युबॉइड शेपमध्येच आहे खड्डा. बरोबर, व्हॅल्यूम ऑफ डिच इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ काय मित्रांनो, ते व्हॅल्यूम ऑफ सॉईल स्प्रेड आहे का, आपण ती लिहूया. सॉईल स्प्रेड एकच आहे. या दोन्हींचा जो आहे व्हॅल्यूम तो कसा आहे, सारखाच आहे. आणि व्हॅल्यूम ऑफ डिच आणि दोन्ही जे आकार आहे डिच आणि ह्या सॉईल स्प्रेडचा, दोन्हींचे आकार कोणते याचे, क्युबॉइड शेपचे आहेत मित्रांनो. म्हणून क्युबॉइडचा व्हॅल्यूम काय असतो, एल इंटू बी इंटू एच. बरोबर, इथं पण काय मग एल इंटू बी इंटू एच. आता मला सांगा, दिलेलं आहे ऑलरेडी त्यांनी, एल दिलेली आहे आपल्याकडं 20 इंटू 10 इंटू हाईट पण दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी 5. बरोबर, इथं मात्र काय दिलं त्यांनी, दॅट वॉज द 25 मीटर लॉंग. म्हणजे त्यांनी लांबी दिलेली आहे 25 आणि वाईड जो आहे रुंदी याची दिलेली 20. मग किती येईल त्याचं, 25 इंटू 20 इंटू इथं काय येणार आहे, हाईट दिलेली का नाही ती आपल्याला काढायची आहे. असं देखील मांडून किंवा डिवाइडेड स्वरूपात मांडून देखील तुम्ही, पण हे सोपं जातं कारण दोन्हीचं व्हॅल्यूम सेम आहे. सेम दाखवा आणि फॉर्म्युल्यानुसार आपण सॉल्व्ह करूया. बघा, आता काय येईल, 20 आणि 20 कट होऊन जातील. राहिलं काय इथं, 5 5 जा 25 आणि 5 1 5 2 जा 10. म्हणजे इथं काय उरलं, 2 आणि इकडे काय उरलं इंटू एच. म्हणजेच काय होईल मित्रांनो, हाईट इज इक्वल टू 2. पण हे सर्व मीटरमध्ये असल्यावर एकक, हे 2 पण काय असणार आहे मीटरमध्ये. म्हणून हाईट जी काय आहे 2.0 मीटर. इथं पण काय 2.0 मीटर. युनिट खूप महत्त्वाचे काम करतं मित्रांनो ह्या लेसनमध्ये. त्याच्यामुळे युनिट पर्यायामध्ये बघत चला. उत्तर काय आलं आपलं, 2.0 मीटर. या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. सोपा होता. फॉर्म्युला मांडल्यानंतर आपण सहज याचा आन्सर काढू शकतो. आता दुसरा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 2. तो काय सांगतो आपल्याला, अ साईड ऑफ अ क्यूब, खाली घेऊया. अ साईड ऑफ अ क्यूब इज 12 सेंटीमीटर. सॉरी, साईड ऑफ अ क्यूब इज 12 सेंटीमीटर. देअर सच अ सॉलिड क्यूब्स आर मेल्टेड टू फॉर्म अ क्युबॉइड. 3 आहे बघा, किती, आय थिंक मला वाटतं क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, 3. हां, 3 सच काय इथं, 3 सच सॉलिड क्यूब्स आर मेल्टेड टू फॉर्म अ क्युबॉइड if the base area of a cuboid is 144 square centimeter, then what is the height of that cuboid? बघा, एक क्यूब शेप आहे, त्या प्रकारचे 3 क्यूब शेप घेतले आणि 3 क्यूबचा व्हॅल्यूम एकत्र करून एक क्युबॉइड तयार केला आहे. म्हणजे 3 शेपच्या क्युबॉइड, आपल्या क्यूबचा व्हॅल्यूम आणि त्या क्युबॉइडचा व्हॅल्यूम कसं असणार, सेम. मी त्यांचं लिहिताना लिहितो अगोदर, म्हणजे कळत आहे आपल्याला ॲक्च्युली तुम्ही काय करता येतं. काढताना आपण स्टेप बाय स्टेप काढत जाऊ. म्हणजे काय, 3 सॉलिड क्यूब्स आहे नाही, व्हॅल्यूम इज इक्वल टू क्युबॉइड व्हॅल्यूम. बरोबर, हे दोन्ही इक्वल आहेत. पण अगोदर काय करूया, आता एक आपल्याला साईड दिलेली आहे, साईडून आपण काय करूया, एक क्या सॉलिड क्यूबचा व्हॅल्यूम काढूया. साईड किती आहे, साईड इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. बरोबर,
हां, मग एक क्यूबचा व्हॅल्यूम काय होईल? मग व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब करू आपण. एक व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब इज इक्वल टू एल क्यूब माहिती आहे आपल्याला. मग 12चा क्यूब काय मित्रांनो? हे 12चा क्यूब घ्यावा लागेल. 12चा क्यूब काय येणार आहे आपला? 144 इंटू परत 12. ओके. मग इथं याची जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? क्यूब मिळणार आहे. मग व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब ऑफ ए क्यूब. एक क्यूबचं व्हॅल्यूम काढूया आपण. आता बघा, 5 चौक 48ला 8 actually 4 आहे की नाही. 12 4 जा 48, 8 हिअर आणि 4 कॅरी. 12 4 जा 48, 48 आणि 4 52, 52ला 2 कॅरी 5. मग 12 1 जा 12 आणि 5 71,728 काय मित्रांनो? क्यूब मीटर. हे काय सेंटीमीटर आहे बरं, क्यूब मीटर. सॉरी, लिहावं लागेल मग परत आपल्याला. हां, इथे करूया आपण असं आहे की नाही, मीटर क्यूब. हे झालं व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब. हे एक क्यूबचा व्हॅल्यूम आहे मित्रांनो हा. मग हे बरोबर एक क्यूबॉइडची व्हॅल्यूम आहे का? नाही. 3 क्यूबचा जे व्हॅल्यूम आहे तो त्या क्यूबॉइडीत काय आहे? मग आपण काय करूया? टोटल व्हॅल्यूम किंवा त्या 3चा व्हॅल्यूम. टोटल व्हॅल्यूम इज इक्वल टू 3 इंटू 7 to 8. बरोबर. आता 1728 म्हणजे 3 8 जा 2, 3 8 24, 3 8 जा 24 कॅरी 2. पुन्हा 3 2 जा 6 and 2 8. ओके. पुन्हा 3 कॅरी काय नाही आला. 3 7 जा 21, इथं 1 आणि कॅरी 2 5. हिअर इज द मीटर क्यूब. हा आला तुमचा टोटल व्हॅल्यूम 3 याचा. किती? याला आपण ब्रॅकेटमध्ये काय करूया वाटलंच तर 3 याचा. किती? 3 क्यूबचा व्हॅल्यूम ऑफ 3 क्यूब. व्हॅल्यूम ऑफ 3 क्यूब इज इक्वल टू क्यूबॉइड. बरोबर. आता इथं लिहा व्हॅल्यूम ऑफ 3 क्यूब इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड. जो क्यूबॉइड तयार केला आहे, जो 3 क्यूबपासून तयार केलेला आहे, मग त्याचा व्हॅल्यूम आणि याचा व्हॅल्यूम कसं आहे? सारखा दाखवायचा आहे मित्रांनो. आपल्याला उत्तर लगेच काढायला सोपं जाईल. मग व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड काय आहे मित्रांनो? एल इंटू बी इंटू एच. आणि याचा व्हॅल्यूम तर तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे 5184. बरोबर. याचं पण तुम्हाला काय दिलं बघा मित्रांनो? इफ द बेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड. आता क्यूबॉइड कसा असतो मित्रांनो बघा. आता एक क्यूबॉइड समजा मी काढायचा प्रयत्न करतोय बघा. क्यूबॉइड ठीक आहे नाही, अशा काहीतरी प्रकारचा क्यूबॉइड शेप असणार आहे की नाही. आता ह्या क्यूबॉइडपासून तुम्हाला काय करायचं आहे? असंच काहीतरी ते क्यूबॉइड आहे. आता ह्या क्यूबॉइडचा जो बेस असतो तो असतो रेक्टँगल मित्रांनो. रेक्टँगलचा जो एरिया आहे तो असतो लेंथ इंटू ब्रेथ. मग लेंथ इंटू ब्रेथ मग त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला? बेसचा एरिया दिलेला आहे. बेस म्हणजेच काय? रेक्टँगल. रेक्टँगलचा जो एरिया असतो तोच त्या बेसचा एरिया असणार आहे क्यूबॉइडच्या, कारण की क्यूबॉइडचा बेस असतो रेक्टँग्युलर शेपमध्ये. म्हणून रेक्टँग्युलरचा एरिया किती दिलं त्यांनी इथं आपल्याला? 144. मग लिहा 144 इंटू हाईट. आणि हे तर आपल्याला असं दिलेलंच आहे. बरोबर. आता यांचं आपल्याला गणित करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपलं उत्तर हाईट आपल्याला मिळून जाणार. त्यांनी हाईट विचारलेली आहे. बरोबर. तुलना ही आपल्याला 3च्या व्हॅल्यूमसोबत करायची. कधी कधी मित्रांच्या गडबडीमध्ये काय होतं? एकाचाच व्हॅल्यूम काढतात. एकाचा व्हॅल्यूम बरोबर क्यूबॉइडचा व्हॅल्यूम, किंवा क्यूबॉइड एकाचा व्हॅल्यूम डिवाइड बाय त्या क्यूबॉइडचा व्हॅल्यूम. उत्तर चुकतं. 3 दिलेलं आहे मित्रांनो, म्हणून 3चं मल्टिप्लिकेशन करून करायचं आहे. गडबडीत चुकतं. दिसायला सोपं वाटते. मग काय होईल यांचं? आता मल्टिप्लिकेशन आपल्याला डिवायडेशन काय होईल? हा इकडे आल्याने डिवाइड करता येईल आपल्याला. तर इथूनच करूया आपण. 12 घेऊया आपण. जो नंबर सोपा वाटतो त्या नंबरनं तुम्ही डिवाइड करू शकता. डायरेक्ट 144 न करता आलं तर 144 न करा. त्याचे देखील आन्सर तुमचं चुकणार नाही. मग 12 जा 144, 12 1 जा आपला 12 4 जा 48, 3 12 3 जा 36, पुन्हा 2 12 2 जा 24. परत 12 आपण काय करूया? याला डिवाइड करूया. आणि 12 जर डिवाइड केलं आपण परत की 12 1 जा 12 3 जा 36 आणि परत किती राहील आपलं खाली? 7 आणि 12
6 12 6 72. मग इथे किती येईल 36 बरोबर हाईट आहे मित्रांनो. पण 36 काय आहे सेंटीमीटर की मीटर सगळं काय आहे सेंटीमीटरमध्ये आहे मित्रांनो. म्हणून काय जी हाईट येणार ती कशामध्ये येते सेंटीमीटरमध्ये. म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते किती आहे हाईट इज इक्वल टू 36 सेंटीमीटर. हे आपलं 1 नंबरचं उत्तराचं बरोबर असणार आहे. या लक्षामध्ये कसं उत्तर काढलं तर पहिल्याच प्रश्नासारखं आहे काहीच नाही. व्हॅल्यूम 3 क्यूबची व्हॅल्यूम इज इक्वल टू क्युबॉइडची व्हॅल्यूम त्यानुसार आपण आन्सर काढत गेलेलो आहे. लक्षामध्ये पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन क्रमांक 3 बघा. क्वेश्चन क्रमांक 3 काय आहे. क्वेश्चन क्रमांक 3 सांगतो टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज 384 सेंटीमीटर स्क्वेअर. सो फाइंड द व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब. आता इथे क्यूब व्हॅल्यूम काढायचं आहे आपल्याला. त्याने काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. क्यूबचा काय पाहिजे क्यूब आहे का एक क्यूब काढूया आपण या ठिकाणी मित्रांनो. काढण्यासाठी आपल्याला छोटं काढतो. संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे ठीक आहे ना. हे आपलं क्यूब आहे बरोबर. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काय असतो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6L स्क्वेअर बरोबर. आता हा जो 6L स्क्वेअर आहे तुम्हाला दिलेला आहे त्यावरून तुम्हाला L मिळेल की आपण क्यूब काढू शकतो मित्रांनो बरोबर. मग 6L क्यूब हे 6 × L किती दिलं आहे त्याने आपल्याला दिलं नाही. मग 6L स्क्वेअर इज इक्वल टू त्याने काय दिलेलं आहे टोटल सरफेस एरिया किती दिला आहे 384. आता यावरून आपण काय करूया काटाकाटी करूया. 6 1 जा 6 6 6 जा 36 2 रिमाइंडर आणि हे जे 4 घेतल्या 24 6 4 जा 24 म्हणजे L स्क्वेअर किती आला मित्रांनो 64. तर मग L किती येईल इथं L इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट घ्यायचा त्याचा पण स्क्वेअर रूट घ्यावा लागेल आपल्याला. मग L येईल आपलं 8. L किती आलं आपलं 8 म्हणजे लेंथ आली आपल्याला साईड आली किंवा लेंथ आली. याला साईड म्हणा लेंथ म्हणा. आता काय व्हॅल्यूम काढायचं आहे. व्हॅल्यूम ऑफ क्यूब काय मित्रांनो L क्यूब बरोबर किंवा साईड क्यूब 8चा क्यूब किती आहे मित्रांनो 512 क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब असं तुम्ही लिहू शकता. बघा इथं क्यूब काढतोय आपण त्यामुळे कधी पण इथं काय बघायचं क्यूबच बघायचं. ऑप्शनमध्ये कधी कधी काय असू शकतं बघा. या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी 512 सेंटीमीटर स्क्वेअर पहिल्याच ऑप्शनला असेल इथं नाही दिलं. आणि कधी कधी पर्यायामध्ये हे ऑप्शन तुम्हाला गुगली टाकलेलं राहील पुढं 512 सेंटीमीटर क्यूब असेल. त्या अगोदर पर्याय व्यवस्थित बघा. आपल्याला व्हॅल्यूम विचारला आहे का स्क्वेअर आहे आपलं एरिया विचारला आहे त्यावरून तुम्हाला ते ठरवायचं आहे. आपलं उत्तर असणार आहे हे 1 नंबरचं. लक्षामध्ये पुढचा घ्या 4 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. हा तुम्हाला पूर्ण मार्क देणारा लेसन आहे मित्रांनो. जास्त काही कठीण नसणार आहे. थोडं लक्ष दिले की तुम्हाला आउट ऑफ मार्क याच्यामध्ये कुठलाही प्रश्न आला की तुम्हाला सहज मिळू शकतात. द लेंथ ऑफ अ क्युबॉइडियल टँक इज 1.5 times its breadth and height is twice the length. If the volume of the tank is 4500 cubic meter आहे की नाही. सो व्हॉट इज द हाईट ऑफ द टँक. हाईट विचारले का हाईट आपल्याला काढायची आहे मित्रांनो बरोबर. मग त्याने काय दिलं आपल्याला द लेंथ ऑफ अ क्युबॉइडियल टँक इज 1.5 times इट्स ब्रीथ सोबत तुलना केलेली आहे मित्रांनो. आणि ज्याच्यासोबत तुलना केलेली आहे अशा गणितामध्ये जेव्हा आपल्याला गृहीत धरायचं असतं त्यावेळेस काय करायचं आहे ज्याची शी तुलना केलेली आहे त्याला एक्स गृहीत धरायचं. इथं बऱ्याच मुलांचा गैरसमज होतो की बाबा मग आता एक्स ब्रीथला घ्यायचं आहे का लेंथला घ्यायचं आहे. लेंथ दिलेली आहे मित्रांनो. लेंथची तुलना ब्रीथसोबत केली. मग ब्रीथ काय ब्रीथ इज इक्वल टू बी घेऊया आपण ओके. मग लेंथ काय येईल बघा आता या ठिकाणी. आता मग लेंथ इज इक्वल टू लेंथ काय सांगितलं त्यांनी ब्रीथचे काय आहे 1.5 times. मग आता 1 आणि हे 1/2 times ऑफ बी बरोबर. यालाच कसं होईल मित्रांनो 2 1 जा 2 आणि हे 1 3/2b ही झाली लेंथ मित्रांनो. आता हाईट काढूया आपण बरोबर. आता हाईट काय सांगितलं त्यांनी यालाच आपण असं बी लिहू शकतो मित्रांनो 1.5 बी लिहू शकतो. हाईट काय सांगितलं त्याने आपल्याला हाईट हे लेंथचे बी ट्वाईस आहे. मग इथं काय लिहिलं 3/2
बी इंटू 2 बरोबर, टॉईस असल्यामुळं. आणि हाईट ही लेंथच्या टॉईस आहे, मग लेंथ किती आहे, ही इतकी आहे किंवा इथं आहे, त्याला बी असं करू शकतो आपण 1.5 इंटू टॉईस बी बरोबर किती 3b होईल. काय होईल, हाईट किती होईल आणि इथं बी केलं तर काय होईल, हे 2 कट होतील आणि इथं पण 3b आन्सर राहणार आहे. दोन्ही पद्धतीने जरी केलं तुमचं आन्सर काय असणार आहे, हाईटचं 3bच असणार आहे बरोबर. मातेने आपल्याला पूर्ण व्हॅल्यूम दिलेला आहे टँकचा, आणि टँक आहे क्युबॉइडियल शेपमध्ये. मग क्युबॉइडियल म्हणजेच काय, क्युबॉइडचं तुम्हाला व्हॅल्यूम लिहायचं आहे. मग लिहा व्हॅल्यूम ऑफ अ क्युबॉइड इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. मग आता लेंथ किती आहे मित्रांनो, इथं आपण लेंथ दोन्हीपैकी कोणती एक दाखवू शकतो, 1.5 दाखवूया बी इंटू ब्रीथ किती आहे बीचे हे दिली आहे, पण ब्रीथ बरोबर काय बी आहे मित्रांनो. आणि हाईट काय आहे थ्राईस बी बरोबर. पण ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन त्याने ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. काय आहे तो 4500 क्युबिक सेंटीमीटर आहे का, हां मीटर आहे सॉरी. आता काय होईल बघा, किती बी येतं, बी इंटू बी म्हणजे बी क्यूब होईल. इथं काय होईल, तो अगोदर लिहून टाकू आपण बी क्यूब. आता मला सांगा या 3नं जर आपण ह्या हे तर एकच आहे तर इथं लिहून टाकले आपण बरोबर. 3ने 1 लागलं तर 3 1 जा 3 येईल आन्सर मित्रांनो. मग इथं काय होईल, 3 5 15 5 हातच्याला 1 3 1 3 आणि 1 4. पण इथे 1 नंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इथं पण देऊया आपण बरोबर. आणि बरोबर 4500 हे तुमचं झालं इक्वेशन तयार. आता तुम्ही सहज आन्सर काढू शकता मित्रांनो. काय करायचं या ठिकाणी, हा डेसिमल कट होण्यासाठी या डेसिमल इकडे एक वाढवायचा आहे. इथं राहिले 45, मग हे 45 कटले, हे 45 कटले मित्रांनो बरोबर. मग इथं करायला 45 1 45 आणि पुढचे 3 0 बरोबर बी क्यूब आहे. मग आता मला सांगा हे बी क्यूब आहे, बीचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर तो येईल बी. मग 1000चा बी क्यूब रूट जर घेतला बी, त्याचा पण क्यूब रूट घ्यावा लागेल आपल्याला, तो किती येईल 10. माहिती आहे, सोपा आहे हा हे की नाही. पण हे बी आलं, हे आपला आन्सर आहे का 10. बघा प्रश्नामध्ये मुद्दाम जे असे प्रश्न असतात 2 ते 3 स्टेपमध्ये काढण्याची, पहिल्या स्टेपला जे तुमचं आन्सर आलं ते मुद्दाम पहिल्या ऑप्शनला देतात. गडबडीमध्ये आपण विसरतो, अरे आपलं उत्तर आलं लगेच आपण टिक मार्क करतो की आन्सर राईट, पेपर आउट ऑफ. असं होत नाही. तुम्हाला काय सांगितलं आहे, हाईट काढायचं सांगितलं. तुम्ही आताशी काय काढली, ब्रीथ काढली मित्रांनो. मग हाईट बघा, आता हाईट काय आहे थ्राईस बी. मग आता 3 आणि बी किती आपलं 10 आलं. मग आपली जी हाईट असणार ती किती असली नाही 13 काय येते सर, कशामध्ये येते मीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये मग हे 30 मीटर या ठिकाणी आपली आन्सर असलेला आहे. आलं लक्षामध्ये, असं लक्षात ठेवून उत्तर काढायचं आहे मित्रांनो. ऑप्शन खूप कधी गोंधळाचे मुद्दाम देतात, प्रश्न जरी सोपा असला तरी. आणि 2-3 स्टेपमध्ये असतो त्यामुळे आपल्याला अडचण जाते. बघा क्युबॉइडियल शेप क्लोज्ड वॉटर टँक मेजरिंग 3.5 मीटर इन लेंथ, 2.5 मीटर इन ब्रेथ अँड 2 मीटर इन हाईट इज टू बी कन्स्ट्रक्टेड. अशा प्रकारचा आपल्याला हौद बांधायचा आहे. सो व्हॉट इज द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्टिंग द वॉटर टँक इफ द कॉस्ट ऑफ टीन सीट इज ₹120 पर मीटर स्क्वेअर बरोबर. ह्या ठिकाणी बघा मित्रांनो, एक आपल्याला हौद जो आहे क्युबॉइडियल शेपमधला हौद काढायचा आहे आपल्याला बरोबर. आता हा क्युबॉइडियल शेपचा हौद खांदायचा किंवा त्याचं काय थर वगैरे तयार करायचा नाही मित्रांनो. हा जो क्युबॉइडियल शेपचा जो हौद राहणार आहे, जो काही प्रकारचा असणार तो बरोबर. आता मला ते काढता येणार नाही परफेक्ट कसं येतं, पण याला आपण सांगूया क्युबॉइडियल शेपचा हौद आहे बरोबर. हे अशा प्रकारचा. याला कन्स्ट्रक्ट करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण काय लावायचं नाही त्याने आपल्याला, का शीट लावायची म्हणजे पूर्ण जे बेस आहेत त्यांचे बेस पूर्ण कव्हर करायचे. बेस कव्हर करायचे म्हटल्यानंतर आपलं व्हॅल्यूम काढायचं नाही या ठिकाणी मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला फक्त त्याचा एरिया काढायचा आहे, किती एरियाला आपल्याला ते कव्हर करायचं आहे, ते कव्हरिंग करायची आहे. लक्षामध्ये त्यातून पाणी काढायचे, त्यातली माती काढायची, त्यातलं मटेरियल काढायचं एवढ्या जाडीचं, तर आपण व्हॅल्यूम काढला असतं. इथं आपल्याला एरिया काढायचा, टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. आणि लक्षामध्ये इथंच मुलांचं कधी कधी चुकू शकतं, म्हणून इथं आपल्याला व्हॅल्यूम काढायचं नाही. काय करावं लागणार आपल्याला, टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू ट्वाइस लेंथ इंटू ब्रीथ
ब्रीथ इंटू हाईट इंटू लेंथ, हे आपला फॉर्म्युला आहे बरोबर. मग आता काय लिहिणार मित्रांनो, 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ किती आहे 3.5 इंटू ब्रीथ किती आहे 2.5 प्लस ब्रीथ किती आहे पुन्हा 2.5, हाईट किती आहे 2 प्लस परत काय हाईट 2 इंटू लेंथ किती आहे 3.5. हे आपलं काय झालं मित्रांनो इक्वेशन तयार झालं. आता याला काय करायचं आहे, बॉडमास रूलनुसार तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन करून टाकायचं, मग त्यांची ॲडिशन होईल बरोबर. लक्षामध्ये मग या ठिकाणी तुमचं जे पहिलं हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काही 8.75 प्लस आता अडीचचं दुप्पट केलं तर 5 होईल, अधिक 3.5ला दुप्पट केलं तर 7 होईल. हे येईल आपलं ब्रॅकेट. आता ब्रॅकेट्स प्लस करून घ्या, 2 7 5 12 8 20 20.75 मित्रांनो किती येईल ते 20.75चं दुप्पट जर केलं आपण 20 2 40 75 दीड होईल, म्हणजे किती होईल 41.50. हे झाला मित्र तुमचं काय झालं, तुमचा हा टोटल सरफेस एरिया झाला. हा झाला टोटल सरफेस एरिया बरोबर. हा झाला टोटल सरफेस एरिया. पण हे कशामध्ये येणार मित्रांनो मीटर स्क्वेअरमध्ये बरोबर. पण 1 मीटर स्क्वेअर रेट काय दिलेला आहे 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 120 रुपीज बरोबर. तर मग 41.50 मीटर स्क्वेअरचे किती रुपये होतील, तर मग काय करण्यासाठी सोपं तुम्हाला काय टोटल कॉस्ट काढायची असेल तर सोपं आहे 41.50 इंटू 120. आता याला देखील पूर्ण 120 मल्टिप्लाय करायची बसायची गरज नाही, तुम्ही 12 जरी केलं तरी आन्सर येऊन जाते. 12 5 जा 60 0 6 12 1 जा 12 आणि 6 18 1 कॅरी बरोबर. 12 4 जा 48 आणि 49 हे तुमचं काय आन्सर आहे मित्रांनो. इतका तुम्हाला खर्च तो लागणार आहे, म्हणजे 3 नंबरचा आपला पर्याय बरोबर असणार आहे. लक्षामध्ये अशा गणितामध्ये देखील तुम्हाला जास्त घ्यायची गरज नसणार आहे मित्रांनो. सोपं आहे. टोटल फक्त कळायला पाहिजे टोटल सरफेस एरिया घ्यायचा आहे, व्हॅल्यूम घ्यायचा आहे. आणि काही जे बेसिक कच्चं असणारे मुलं आहेत त्या ठिकाणी नक्कीच ते काय करतात व्हॅल्यूम घेऊन टाकतात. इथं फक्त आपल्याला त्या सरफेसला पूर्ण कव्हर करायचं आहे मित्रांनो, त्यातली व्हॅल्यूम काढायची गरज नसते या ठिकाणी. अशा प्रश्नामध्ये केअरफुली रीड करा, सर्वांनाही समजून जाऊ शकतं. पुढचा प्रश्न घ्या 6 नंबरचा काय बघा. इन अ क्युबॉडियल शेप्ड टँक वॉटर फ्लोज फ्रॉम द टॅप ॲट द रेट ऑफ 6 लिटर पर मिनिट. जो रेट आहे टॅपचं ते पाणी हे करायचं तो किती आहे 60 लिटर पर मिनिट बरोबर. आता काय द कॅपॅसिटी ऑफ अ टँक इज 108 क्युबिक मीटर. सो हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड टू फिल द टँक ऑफ हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. हाफ कॅपॅसिटी काढायची म्हणजे आपण टोटल कॅपॅसिटी काढूया. आपण टोटल कॅपॅसिटी दिलेली आहे आपल्याला. हे काय आपण इथं 108 क्युबिक मीटर काय आहे टोटल कॅपॅसिटी, टोटल क्युबिक मीटर बरोबर. पण या ठिकाणी मित्रांनो फॉर्म्युला काय आहे 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर बरोबर. म्हणून देअरफॉर 100 क्युबिक मीटर इज इक्वल टू 108 इंटू 1000 किती वेळ मित्रांनो ते मग 30 पुढं वाढतील फक्त बरोबर. आता हे झाली फुल कॅपॅसिटी मित्रांनो टोटल कॅपॅसिटी. आता हाफ कॅपॅसिटी करायची, मग आपल्याला हाफ करूया. हाफ कॅपॅसिटी इज इक्वल टू 1,08,000 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 54 बरोबर. आता काय म्हणते ते, आता ही हाफ कॅपॅसिटी जी आहे ही भरणार आहे 60 लिटर पर मिनिटनं. तर मग 54,000 भरायला किती वेळ लागेल. मग बघा इथं काय येईल तुमचं मग 54,000 डिवाइड बाय 60 लिटर पर टोटल टाईम काय इथं तुमचा टोटल टाईम तुम्हाला किती लागणार तो कळून जाईल आपल्याला. मी ते काय घ्यायचं 0 कट 6 6 9 जा 54 900 कायला 900 या ठिकाणी तुमचा आन्सर आहे बहुतेक लिटर पर मिनिट म्हणजे मिनिटमध्ये काय आहे मिनिटमध्ये.
तर हे आपलं आन्सर, हे पण आन्सर बरोबर आहे, पण ऑप्शनमध्ये 3 असल्यामुळे आपल्याला हवर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग मिनिटामध्ये हवर्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण डिवाईड करतो. मोठ्या एककात जायचं असेल तर नेहमी आपण काय करतो, डिवाईड करतो, कारण की हवर्स मोठे आहेत मिनिटपेक्षा. म्हणून काय करायचं आता, 900 डिवाइड बाय 60. 6 0 0 कट, 6 1 जा 6, पुन्हा 3 राहिले याच्यामधले, 9मधून 6 गेल्यावर 30, आणि मग 6 5 जा 30 हवर्स. हे आपलं आन्सर आहे मित्रांनो. तुमच्या या नंबरचं काय, 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे या ठिकाणी. लक्षामध्ये सोप्या पद्धतीचे काही गणित आहेत. वेळ न दवडता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. द कॅपॅसिटी ऑफ अ बकेट इज 10 लिटर. If it is to be filled to its full capacity, so how many bottles of 1.25 liter will have to be emptied in it? बघा, एक बकेट आहे, काढण्याचा प्रयत्न करतो, शान येईल सांगता येत नाही. बरोबर. आता ही काय बकेट आहे मित्रांनो, बरोबर, आणि बकेट पूर्ण भरायची आहे. मग 10 लिटरची कॅपॅसिटी, कॅपॅसिटी किती आहे, 10 लिटर आहे, आणि ही बकेट पूर्ण भरायची आहे, बरोबर. पण ते कोणत्या मापाने भरायची आहे, एका बॉटलमध्ये 1.25 लिटर पाणी बसते. पाणी दिले त्यांनी, म्हणजे काय असेल ते, नाही की नाही, त्याने आपल्याला भरायचं आहे. तर किती बॉटल याच्यामध्ये रिकाम्या कराव्या लागतील तेव्हा ही फुल भरेल. पण एका बॉटलची कॅपॅसिटी किती आहे, 1.25, आणि 1.25 आपण 10 लिटर पूर्ण करायचे आहेत आपल्याला, बरोबर. ते किती बॉटल लागतील याला आपण डिवाईड जरी केलं तरी आपला आन्सर येईल. म्हणजे काय येईल बघा, 10 लिटर डिवाइड बाय 1.25 लिटर. आता याचं आन्सर कसं करणार, डेसिमल घालवण्यासाठी दोन्ही लिटर असल्यामुळे आपण याचं डेसिमल घालू शकतो. वर 2 झिरो वाढतील. का बरं 2 झिरो वाढतील, कारण 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून वर 2 त्याच्यानंतर ते वाढेल. मग ते किती होईल, 125 होईल मित्रांनो. 125 8 जा किती येते, 1000. लक्षामध्ये, म्हणजे 8, म्हणजे किती बॉटल लागतील आपल्याला ही बॉटल भरायला, बादली भरायला. हिच्या कॅपॅसिटीनं 1.25च्या कॅपॅसिटीनं 10 लिटर पूर्ण होण्यासाठी 8 बॉटल लागतील. लक्षामध्ये, हे ऑप्शन तर आपले इथंच कटले. तर बघा, प्रत्येक आपल्या उदाहरणासर सोडताना तुम्हाला सांगितलं मी, पर्याय एलिमिनेट करायचं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. तुम्ही अर्धे जवळपास येणारे तुमचे 10 ते 15 क्वेश्चन तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करता करता सहज सोडू शकता, कुठलंही कॅल्क्युलेशन न करता. तेच तुमचे 10 ते 8 मिनिटं सहज वाचू शकतात प्रत्येक पेपरला. लक्षामध्ये, इथं पण बघा, 10ची कॅपॅसिटी आहे, 1.25 आपल्याला काय करायचं आहे, बादली भरायची, बरोबर. तर मला सांगा, 1 लिटरची कॅपॅसिटी असते तर 10 बॉटल लागली असते. म्हणजे हे 10 ऑप्शन तर इथेच काढला आपला, आणि दोन्ही तर इतके मोठे आहे की ते कसे शक्य असू शकत नाहीत. उरला कोणता, 8, तुमचं उत्तर आहे. असं पण तुम्ही सहज करता आलं असतं, ते पण लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न घेऊया आपण, वेळ न दवडता. पुढचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर. अ क्युबॉइड बॉक्स हॅज अ लेंथ 6 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर, ब्रीथ 80 सेंटीमीटर, लेंथ is 60, breadth 80, and height 50 centimeter. So how many cuboidal boxes having each side 6 centimeter will be contained in the box? इथं पण काय करायचं बघा, क्युबॉइड बॉक्स दिलाय, आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला क्युबिकल बॉक्सेस काय करायचे, फिक्स करायचे. म्हणजे जेवढी व्हॅल्यूम याची असणार आहे क्युबॉइडची, तेवढी ते क्युबिकल बॉक्सेस असणार आहे, बरोबर. मग काय करूया आपण या ठिकाणी बघा, व्हॅल्यूम ऑफ अ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ क्यूब, बरोबर. मग आता व्हॅल्यूम ऑफ क्युबॉइड काय मित्रांनो, L इंटू बी इंटू एच इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ क्यूब काय, एल क्यूब. एल काय आहे इथे या ठिकाणी, 60 इंटू 80 इंटू हाईट किती आहे, 15. आता इथे एल दिले का त्यांनी आपल्याला, हाऊ मेनी क्युबिकल बॉक्सेस, हां येस, एल दिले साईड, साईडचा क्यूब म्हणजे 6चा क्यूब. 6चा क्यूब घेण्यापेक्षा आपण काय करूया, कॅल्क्युलेशन वाढवण्यापेक्षा इथंच काटाकाटी करण्यासाठी आपण याला 6 इंटू 6 इंटू 6 असं लिहिलं तरी चालतं. आणि तुम्ही 6चा क्यूब जरी करून जर हे आन्सर काढायचं प्रयत्न केला तरी उत्तर चुकणार अजिबात नाही. पण तुमचं कॅल्क्युलेशन वाढल, तुमचा वेळ वाढल. लक्षामध्ये, म्हणून ठरवायचं कधी कधी की आपण याचा क्यूब काढण्यापेक्षा इथं त्याला 6 इंटू 6 करून शॉर्टकट आन्सर काढू शकतो. बघा, 6 10 जा
60 बरोबर. 6 3 जा 80. आता काय राहिलं पुन्हा इथं 3 राहिलं आहे की नाही. 3 5 जा 15. इथं राहिलं मग किती राहिलं इथं 3 2 जा यावं लागेल आपल्याला नाही. 3 2 जा नाही तर 3 नाही केलं आपण. हां बरोबर आहे. तर 2 राहिले मग 2ला आपण इथं करून 5 करू शकतो पुन्हा. 2 5 जा किती. हां 5. मग 5 × 3 × 5 शेवटी राहिलं आपलं बरोबर. मग 5 3 15 आणि 15 5 75. मग हे काय 75 जे आलं मित्रांनो हे या ठिकाणी आन्सर. ते काय आहे आपलं जे बॉक्सेस आहेत ते बॉक्सेस संख्या किती मग 75. यालाच दुसऱ्या पद्धतीने कसं सांगतात लोक व्हॅल्यूम ऑफ क्युबॉइड. काय मित्रांनो क्युबॉइड डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ क्यूब बरोबर. पण हे डिवाइड का लिहायचं हे कळत नाही मित्रांनो. म्हणून मी सारे सोपं काय केलं की क्यूबॉइडचं जे व्हॅल्यूम आहे तोच त्या क्यूबचा व्हॅल्यूम आहे दाखवण्यासाठी काय केलं इक्वल टूचं साईन दिलं. त्यामुळे हे सोपं जातं समजायला साधारण मुलांना देखील. किंवा तुम्ही त्याला असं देखील लिहून आन्सर काढू शकता तरी तुमचं आन्सर चुकणार नाही बरोबर. मग टोटल बॉटल इज इक्वल टू काय बॉक्सेस इज इक्वल टू 75 म्हणजे आपलं हे आन्सर असणार आहे या ठिकाणी. प्रश्न पुढचा घेऊया. कोणता प्रश्न आहे आपला सॉरी अंदू झालं थोडंसं आपला. नाउ व्हॉट विल बी द पर्सेंटेज इन्क्रीज इन द सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इफ इट साईड इज डबल्ड. साईड जर डबल केली तर त्या सरफेस एरियामध्ये काय बदल होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बरोबर. साईड जर डबल केली तर मग काय करायचं या ठिकाणी जी ओरिजिनल साईड आहे ती साईड घेऊया आपण. ओरिजिनल साईड घेऊया ओरिजिनल किंवा प्रिव्हियस ओल्ड साईड तिला म्हणूया एक्स आणि न्यू काय होईल मित्रांनो मग ट्वाइस एक्स बरोबर. तर काय म्हणते ते व्हॉट विल बी द पर्सेंटेज इन्क्रीज इन द सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इफ इट्स साईड इज डबल्ड. मग अगोदर काय घेऊया आपलं जो साधारण जो आपला क्यूब आहे त्याचा सरफेस एरिया घेऊया बरोबर. सरफेस एरिया मग सरफेस एरिया ऑफ ओरिजिनल साईड घेऊ ना. सरफेस एरिया ओल्ड करू आपण सरफेस एरिया ऑफ ओल्ड इज इक्वल टू आणि न्यू सरफेस एरिया काय येईल मग इथे सूत्र काय आपलं 6L स्क्वेअर. तर इथं काय येईल मग 6x² इज इक्वल टू नवीन साईड काय होती 2 होती म्हणून काय येईल 6 ब्रॅकेटमध्ये 2x आणि त्याचा स्क्वेअर होईल मित्रांनो लक्षामध्ये. मग इथं काय येईल आपला आन्सर इथं 6 अगोदर ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल आपल्याला मित्रांनो. म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे 2चा पण स्क्वेअर होईल. मग 2चा स्क्वेअर काय होईल 4 आणि 1चा स्क्वेअर तर आहेच ऑलरेडी बरोबर. हां मग काय येईल आपलं या ठिकाणी 24x² आणि इथे किती आहे 6x². इथे बरोबर दाखवता येणार नाही मित्रांनो आपल्याला आहे की नाही. बरं पण या तुम्हाला एक गोष्ट कळाली सरफेस ऑफ ओल्ड एरिया काय आहे 6x² आणि नवीनचा जो एरिया तयार होईल तो 6 ब्रॅकेटचा ट्वाइस x². तर इथं तो 24x² यायला लागला आहे बरोबर. मग आपल्याला जुनी मिळाली आणि नवी पण मिळाली. किती वाढ झाली 18. मग मला सांगा मित्रांनो ह्या दोन्हीच्या याच्यामध्ये डिफरन्स किती आहे 18चा आहे. कितीचा आहे 18चा म्हणजे 6ला 18ची वाढ झाली. आता सध्या x² सोडून द्या आपण इक्वेशनकडे शॉर्टकटमध्ये वळतोय. तर 6 असताना 18 वाढ झाली 6चा 24 झाला बरोबर. 6चा एरिया 24 झाला पण मग कितनं वाढ झाली मग 6 पासून 24पर्यंत 18 वाढ झाली. मग 6ला 18 तर 100ला किती कारण त्याने काय सांगितलं पर्सेंटेजमध्ये. पर्सेंटेज काढत असताना आपण कधी पण काय करतो बेस काय धरतो 100 गृहीत धरतो म्हणून आपण 100 इज इक्वल टू तुलना 100 सोबत करणार आहोत. मग काय होईल 100 × 18/6 6 3 जा 18. मग 3 × 100 300. मग 300 जे काय आन्सर आहे ते 300 पर्सेंटेजनं आपण काय आहे इन्क्रीज केलेली आहे पर्सेंटेजमध्ये जर आन्सर काढायचं म्हटलं तर लक्षामध्ये अशा पद्धतीचं आपण इथं ठिकाणी आन्सर काढू शकतो. दुसऱ्या पद्धतीने देखील काढू शकता मायनस करून पण हे सोपं आहे बरोबर. बघा काय जो ओरिजिनल साईड किती आहे x आहे मित्रांनो. नवीन काय होईल मग डबल केली म्हणल्यावर 2x होईल. तर आपल्याला एरिया माहीत आहे
टोटल सरफेस एरिया काय 6L² आहे. मग याचा काय होईल, एक्सला आपण एलच्या ठिकाणी एक्स गृहीत धरू, L = x म्हणून 6x². डबल केल्यामुळे काय होईल 6 इंटू ब्रॅकेटमध्ये ट्वाईस x². पण हा ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे 2चा पण स्क्वेअर करावा लागेल या ठिकाणी आपल्याला. इथं कधी कधी तुमची गफलत होऊ शकते, म्हणून इथं 24x² आले. मग नवा किती आहे, जुना किती 6, नवीन 24, दोन्हीचा गॅप 18, म्हणजे 6ला 18ची वाढ झाली तर 100ला किती वाढ होईल, आन्सर आले 300%. पुढचा प्रश्न घ्या. काय प्रश्न आपला आता, इफ द व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब इज 216 मीटर क्यूब देन व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ वन फेस ऑफ अ क्यूब. बघा आता या ठिकाणी काय व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब दिला आहे. मग आता व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, व्हॅल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू काय आहे 216 सेंटीमीटर क्यूब आहे, बरोबर. पण व्हॅल्यूम ऑफ क्यूब काय आहे L³. मग L³ किंवा साईड क्यूब 216. तर मग याचा जर क्यूब रूट घेतला तर याचा पण क्यूब रूट घ्यावा लागेल आपल्याला. हा कायचा क्यूब रूट आहे 6 याचा, बरोबर. मग L काय आला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी x6 आला. त्याने काय केलं, सरफेस एरिया ऑफ वन फेस. मग आता मला सांगा क्यूबचा एक सरफेस एरिया जो असतो, क्यूब कशापासून बनतो, स्क्वेअरपासून बनतो. मग आपल्याला काय लिहायचं, सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर लिहावं लागेल. सरफेस एरिया एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. म्हणजेच काही एक स्क्वेअर घ्या, काही पण स्क्वेअर घ्या, ओके. किंवा साईड स्क्वेअर लिहा डायरेक्ट, सारे सोपं. तो किती आहे, आपल्या साईड किती आली 6 आली. मग 6 स्क्वेअर किती होईल 36 मीटर स्क्वेअर असेल तर मीटर स्क्वेअर बघा इथे लिहा सेंटीमीटर स्क्वेअर आणि 36 सेंटीमीटर क्यूब दिलं आहे. आपण काढत आहोत एरिया. व्हॅल्यूम काढत असताना क्यूब लागतो मित्रांनो. एरिया काढत असताना स्क्वेअरचा एरिया काढत असताना आपल्याला फक्त काय लागणार आहे स्क्वेअर. म्हणजे हे आपला आन्सर असणार आहे. बघा इथं बुलबुल या आताच म्हणलं तुम्ही, तुम्हाला असे प्रश्न देखील असू शकतात. त्यामुळे ध्यानात ठेवून व्हॅल्यूम काढतोय का एरिया काढतोय ते बघत चला. पुढचा प्रश्न घ्या. किती नंबर आहे आपला आता 13 नंबर, सॉरी 11च्या नंतर काय 12 नंबरचा क्वेश्चन काढायचा आपल्याला. बघा क्वेश्चन काय आहे, if the volume of a cube becomes 1/8 of its original volume, so how many times will its side becomes. तर साईड किती होईल त्याची, बरोबर. जर एरिया आपण जर क्यूबचा 1/8 केला तर त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूच्या तुलनेमध्ये. तर व्हॅल्यूम काय आहे, पहिला जर आपण ओरिजिनल व्हॅल्यूम घेतला मित्रांनो, ओरिजिनल व्हॅल्यूम घेऊ आपण अगोदर. ओरिजिनल व्हॅल्यूम ऑफ काय दिले, क्यूब दिले का, क्यूब. जो फॉर्म्युला काय व्हॅल्यूमचा क्यूबच्या L³ करूया आपण, L³ आहे की नाही, किंवा x³ करूया. हे x³ आहे, बरोबर. साईड काय असते यालाच काय म्हणते ना आपल्याला A³ घेऊया आपण. काय घेऊया, सारे सोपं A घेऊया. साईड धरूया आपण, साईड बरोबर A, म्हणून जो एरियाचा जो व्हॅल्यूम क्यूब आहे तो A³, बरोबर. हे जर आपला ओरिजिनलचा क्यूब. आणि जो नवीन क्यूब तयार होईल हां न्यू, तर न्यू क्यूब काय आहे बघा, न्यू व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब, न्यू व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब इज इक्वल टू, तो काय राहील आपला 1/8 A³ झाला तो, बरोबर. ते काय म्हणते, हाऊ मेनी टाइम्स विल इट साईड बिकम. त्याची साईड जी आहे ती किती होईल. तर काय काढावं लागणार आपल्यासाठी, याचा क्यूब रूट काढावं लागणार. काय लागणार आहे न्यू. मग क्यूब रूट बरोबर काय आहे 1/8 A³ इज इक्वल टू. आता याचा क्यूब रूट, हे क्यूब कट झाला, हे कट होऊन जाईल, बरोबर. मग खाली काय राहील 1/8 A. लक्षामध्ये आन्सर काय राहील 1/8 नाही, सॉरी हे क्यूब रूटच्या, हे 8 पण क्यूब रूटच्या बाहेर आहे. 1/2 A काय राहील 1/2 A. म्हणजे आपलं जे आन्सर असणार आहे ते किती आहे 1/2 या ठिकाणी असणार आहे. क्यूब रूट घ्यायचा आहे फक्त. काय घ्यायचं आहे आपल्याला, क्यूब रूट घ्यायचं आहे, आपल्याला साईड मिळून जाईल. पुढचा प्रश्न 13. इफ द सम ऑफ ऑल एजेस ऑफ क्यूब इज 96 सेंटीमीटर. आता बघा सम ऑफ ऑल एजेस, मग एजेस किती असतात क्यूबला
ऑल एजेस 12, पण त्यांची सम किती दिली 96, बरोबर. सम ऑफ ऑल एजेस इज इक्वल टू 96. मग एक किती होईल मित्रांनो? फाइंड द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ इंडिकेटिंग इट्स व्हॅल्यूम अँड इट्स सरफेस एरिया, बरोबर. मग सम ऑफ ऑल एजेस इज इक्वल टू 96. नंबर ऑफ एजेस किती आहेत मग आपले 12 आहेत, बरोबर. मग 12 इज इक्वल टू 96 इज इक्वल टू 12, 12 वन 12 आणि 12 8चा आहे की नाही, एक्स 8चा आहे, बरोबर. म्हणजे एक साईड जी आहे ती काय येणार मित्रांनो आपली एक साईड जी आहे ती 8 येणार आहे. कारण हे जे 96 माप दिलेलं त्याने सेंटीमीटर, ते कोणाचं आहे 12 एजेसचं मिळून दिलेलं आहे. आणि एका क्यूबला 12 एजेस असतात, म्हणून एका एजेसची लांबी किती 8 आहे. लक्षामध्ये आपल्याला एक एजेसची मिळाली, म्हणजे एक साईड मिळाली आपल्याला. तर फाइंड द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ इंडिकेटिंग इट्स व्हॅल्यूम अँड इट्स टोटल सरफेस एरिया. मग टोटल व्हॅल्यूम तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो. टोटल व्हॅल्यूम काय असतो? टोटल व्हॅल्यूम म्हणल्यापेक्षा व्हॅल्यूम ऑफ क्यूब लिहा. व्हॅल्यू अशा प्रश्नामध्ये काय मित्रांनो, अगोदर फक्त आपली साईड काढून घ्यायची, बाकी सगळं तुम्हाला सहज सूत्रानुसार काढता येतं. व्हॅल्यूम ऑफ क्यूब काय आहे? साईड क्यूब. मग 8चा क्यूब काय आहे 512. हे झालं तुमचं व्हॅल्यूम. आता काय त्याने काय विचारलं आहे? टोटल सरफेस एरिया काढा. किंवा तुम्ही असं लिहिलं असतं व्हॅल्यूम ऑफ क्यूब मायनस टोटल सरफेस एरिया, तरी तुम्हाला आन्सर सापडून गेलं असतं एका स्टेपमध्ये. तरी बघू आपण आता टोटल सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ क्यूब तो मात्र काय मित्रांनो 6L² असतो, बरोबर. तो काय असतो 6L². आता मग आपल्याकडे 6 ऑलरेडी दिलेला आहे. L² म्हणजे काय 8चा स्क्वेअर इंटू 64, बरोबर. आता हा झाला तुमचा टोटल एरिया. मग काय 6 4 जा 24, 2 कॅरी 36 आणि 2 38, 384 काय ते मीटर सेंटीमीटर स्क्वेअर काय आहे ते दिलेलं सेंटीमीटर स्क्वेअर एरिया असल्यामुळं. आणि हा क्यूब आहे म्हणजे काय होईल सेंटीमीटर क्यूब असं ते. आता यांचा डिफरन्स विचारला आहे. डिफरन्शियल मग काढा डिफरन्स आता. इज इक्वल टू -384 इज इक्वल टू किती येईल आन्सर यांचा आता? दिलं का 128 हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. लक्षामध्ये काय नाही, आपण त्याने जी साईड दिलेली आहे आता टोटल साईडची जी बेरीज आहे त्यावरून आपण एक साईड काढली. साईड मिळाल्यामुळे आपल्याला व्हॅल्यूम बी काढता आला आणि टोटल सरफेस एरिया पण काढता आलेला आहे या ठिकाणी मित्रांनो. लक्षामध्ये आता आपला 14वा प्रश्न आहे. किती प्रश्न आहे मित्रांनो 14. थ्री गोल्ड क्यूब्स इच विथ साइड 3 सेंटीमीटर. हां एक गोल्ड क्यूब्स आहेत मित्रांनो. किती आहेत ते मित्रांनो 3 आहेत. हां ते 3 मेल्ट करून काय करायचं आहे सिंगल गोल्ड क्यूब ॲड करायचं आहे. म्हणजेच काय मित्रांनो मग सारखं आपण बघितलं सगळे 3 क्यूब्स व्हॅल्यूम इज इक्वल टू क्यूबाइड व्हॅल्यूम. या दोन्हींचं कसं आहे जे आहे व्हॅल्यूम तसं सारखं आहे, बरोबर. इफ द एरिया ऑफ द क्यूबाइड इज 27 सेंटीमीटर स्क्वेअर सो फाइंड द हाईट ऑफ क्यूबॉइड. या ठिकाणी आपल्या हाईट काढायची आहे. बघा मग 3 गोल्ड क्यूब्स द साईड 3 सेंटीमीटर. एकाचा आपण व्हॅल्यूम काढूया आपण या ठिकाणी आहे की नाही. एकाची व्हॅल्यूम काढूया. व्हॅल्यूम ऑफ अ क्यूब किती येते साईड क्यूब 3 साईड आहे म्हणून किती होईल ते 27. तर 3ची किती व्हॅल्यू मग 3 क्यूबचं व्हॅल्यूम काय होईल 27 × 3 इज इक्वल टू 81. मग या 3 जे क्यूबचं व्हॅल्यूम आहे ते किती आलं 81, बरोबर. मग लिहा आता 81 इज इक्वल टू ते खालची स्टेप मी परत करत नाही. आता क्यूबाइड्स व्हॅल्यूम इफ द सिंगल गोल्ड क्यूबाइड इफ द एरिया ऑफ क्यूबाइडचा एरिया दिला आहे, बरोबर. आता क्यूबाइडचा एरिया काय आहे बेसचा एरिया दिला सारखे. किती क्वेश्चन बघू द्या आता काय म्हणते
हां एरिया ऑफ बेस आहे. एरिया ऑफ बेस म्हणजे त्याचे क्युबॉइड आहे मित्रांनो. क्युबॉइडचा बेस काय असतो रेक्टँग्युलर असतो आणि तो काय असतो लेंथ इंटू ब्रीथ. आपण व्हॅल्यूम लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट हे आपल्याला इक्वल दाखवलेलं दोन्ही पैकी बरोबर. क्यूबचा व्हॅल्यूम आणि क्युबॉइडचा व्हॅल्यूम कसा आहे सेम आहे म्हणून आपण काय करूया क्यूबचं व्हॅल्यूम इज इक्वल टू क्युबॉइडचं व्हॅल्यूम. पण यातलं आपल्याला काय दिलं आहे बेसचं व्हॅल्यूम दिलं आहे आपलं एरिया दिलेला आहे लेंथ इंटू ब्रीथ दिलेलं आहे बरोबर रेक्टँगल. तो किती दिलेला त्याने आपल्याला 27 इंटू हाईट. इथं 81 81 तर आहेच कट होऊन जाईल मित्रांनो. राहील किती 3. इथं राहील हाईटची एच म्हणजे हाईट जी मिळाली ती किती मिळाली 3 मिळाली. आपल्याला काय विचारलं त्यांनी हाईट विचारली. उत्तर काय आपलं 3. लक्षामध्ये. आता शेवटचा जो क्वेश्चन आहे 15 नंबरचा तो बघूया आपण या ठिकाणी. 15 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो आपल्याला बघा. द आउटर साइड्स ऑफ क्युबॉइड एल शेप्ड वुडन बॉक्स आर टू बी पेंटेड. पेंटेड करायचं आहे म्हणजे सरफेस एरिया ध्यान ठेवा मित्रांनो. या ठिकाणी काय करायचं आहे पेंटेड करायचं म्हणल्यावर सरफेस एरिया लागणार आपल्याला व्हॅल्यूम लागणार नाही. द लेंथ ऑफ बॉक्स बघा लेंथ दिली 48 ब्रीथ दिली 30 हाईट दिली 20. तर मग टोटल सरफेस एरिया काढायचा आहे म्हणजे टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू परत तो आपला फॉर्म्युला 2 लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू आपला हाईट इंटू लेंथ. मग काय टॉईस एल इंटू बी काय एल इंटू 48 इंटू 30 प्लस बेस 30 इंटू हाईट किती आहे 20 प्लस 20 इंटू 48. हे अशा प्रकारे तुमचा हे असणार आहे. आता इथं बॉडबॉसनुसार अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं मग ॲडिशन करावं लागणार आपल्याला. डायरेक्ट ॲडिशन वगैरे करून चालणार नाही. मग या ठिकाणी 48 इंटू 30चं जे आन्सर येईल 3 8 जा 24ला 4 टू कॅरी आणि 3 4 जा 12 आणि 144 येईल काय. काय चुकलं 0 तर आपण 8 आहे 3 8 24ला 4 5 आले बरोबर आहे 0 प्लस 6 किती झाले 600 अधिक 82 16ला 6 4 1 बेचू काढून 1 9 आणि हे 0. हे आपलं जर उत्तर मित्रांनो. हे उत्तर किती आहे 2 आता हे किती आहे 1440 आणि हे 906 1400 2000 आणि हां बरोबर किती 3000 मित्रांनो. 2 गुणिले 3000 किती 6000 काय आहे आपल्या या ठिकाणी फाइंड द एरिया टू बी पेंटेड. तो एरिया आपल्याला भेटणार इथं ऑप्शन आहे का आपल्याकडे. आता 6000 काय मित्रांनो हे सगळं सेंटीमीटरमध्ये का हा सेंटीमीटर आहे 6000 सेंटीमीटर बरोबर. आपल्याला काढायचं आहे स्क्वेअर मीटरमध्ये बरोबर. मग आपल्याला इथं डिवाइड कितना करावं लागणार आहे 1000 ना का 100 इंटू 100 न करावं लागणार आपल्याला कितना 100 इंटू 100 न. कारण की ते प्रश्न कशाचा आहे स्क्वेअरचा आहे. स्क्वेअर म्हणजे 100 नाही का 10,000 आहे मित्रांनो. किती 1 2 1 2 3 कटले पुन्हा इथं किती 6/10 राहिले मित्रांनो. काय होईल मग ते 0.6 मीटर स्क्वेअर मीटर म्हणजे 100 इंटू 100 डिवाइड करावं लागलं. का डिवाइड करावं लागलं आपल्याला कारण की ते आपण स्क्वेअर काढतो एरिया काढल्यामुळं आहे की नाही. नुसतं आपल्याला मीटरचं सेंटीमीटर कन्वर्ट करायचं आपण 100 डिवाइड केलं असतं. इथं स्क्वेअर मीटरनं करायचं. आता समजा काय मीटर स्क्वेअर आहे मग काय मित्रांनो 100 इंटू 100 या पद्धतीनं ते करत गेलेलं आहे म्हणून 10,000 आलं. त्याने डिवाइड केले की आपल्याला मीटरमध्ये आन्सर येईल स्क्वेअर मीटरमध्ये सॉरी कारण एरिया असल्यामुळे. उत्तर काय आपलं 1 नंबरचं. आलं लक्षामध्ये. अशा प्रकारचं उदाहरण संग्रह एक्सरसाइज 24 संपलेली आहे. असेच गणिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र
विसरू नका. लक्षामध्ये या ठिकाणी 10,000 मुलं विचार करत असेल का बरं डिवाईड केलं. ते मीटर स्क्वेअर आहे मित्रांनो. आपण एरिया काढतोय म्हणून आपल्या मीटरमध्ये जाण्यासाठी आपल्याला 100 × 100 डिवाईड करावं लागेल, तेव्हा आपल्याला मीटरमध्ये अंतर येईल. कारण 1 मीटर स्क्वेअर 1 मीटर स्क्वेअर बरोबर काय 100 × 100 म्हणून ते घेतलं आपण. मग आन्सर आपलं असं येतं 0.6 स्क्वेअर मीटर. फक्त जर आपल्याला सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण 100नंच फक्त डिवाईड केलं असतं. इथं एरिया काढायचा आहे म्हणून 100 × 100 थोडक्यात सांगायचं म्हणजे.